लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। होमिओपॅथी तज्ज्ञ आणि मानसिक सल्लागार म्हणून डॉक्टर रत्ना चोपडे 15 वर्षांपासून कार्यरत आहे। या काळात त्यांनी शेकडो असाध्य आजारांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत। भारतातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहनदास गाडबैल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। नाशिक जिल्ह्यातील रुग्णांना होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करण्याची संधी मिळावी यासाठी 3 जानेवारीला डॉक्टर रत्नाज होमिओपॅथी रुंगठा शॉपिंग हब मुंबई अग्रा हायवे इंदिरानगर येथे नवीन क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहनदास गाडबैल, डॉक्टर शंकर कुरारे, डॉक्टर प्रदीप भंडारी, डॉक्टर भालचंद्र ठाकरे, डॉक्टर अनुराधा गंभीर, डॉक्टर सुप्रिया जोशी, डॉक्टर ज्योती पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी असाध्य आजारांची कारणे आणि अनेक उपचारांती हे आजार बरे होतात की नाहीत या विषयावर प्रश्न उत्तरे आणि मोफत मार्गदर्शन तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। डॉक्टर रत्नाज होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये अनेक उपचार करूनही आराम पडत नाही व निश्चित निदान होत नाही अशा सर्व आजारांवर योग्य मार्गदर्शन आणि उपचार केले जातील। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रत्ना चोपडे, MD होमिओपॅथिक तज्ज्ञ व मानसिक सल्लागार। गेली 14 वर्ष मी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे। मित्रांनो, मी माझा 14 वर्षांचा अनुभव व ज्या तज्ज्ञ डॉक्टरसोबत मी काम केलेले आहे ते मी तुम्हा लोकांसोबत शेअर करू इच्छिते। माणसाच्या शरीरावर येणाऱ्या व्याधींचे मूळ हे मनाशी असते, त्यामुळे नुसत्या शरीरावर आलेल्या लक्षणांचा उपचार करून कोणताही व्याधी मुळापासून दूर होत नाही। रुग्णाचे मन, त्याचे विचार करण्याची पद्धती, त्याच्या आयुष्यात आलेले दुःख, तणाव या सर्व गोष्टींचा विचार करून जे औषध उपचार त्याला दिले जातील तेच त्याच्या व्याधींना पूर्णतः बरे करू शकतात। मित्रांनो, जास्त काळ चाललेला तणाव हा सरळ माणसाच्या रोगप्रतिकारशक्ती व मेंदूच्या संप्रेरकांवर परिणाम करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की मेंदू हा शरीराच्या सर्व कार्यांना नियंत्रित करत असतो। तर मेंदूवर झालेला परिणाम हा सरळ शरीरावर परिणाम करतो आणि ते लक्षणांच्या रूपात दिसतात। आणि आपण जी उपचार पद्धती घेतो त्यामध्ये फक्त लक्षणांचा उपचार केला जातो, पण त्याचे जे मूळ कारण आहे, जे मनापासून सुरुवात आहे त्यावर कोणीही लक्ष देत नाही। तो होमिओपॅथी ही एकमेव अशी सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या मनाचा व शरीराच्या लक्षणांचा दोघांचाही विचार केला जातो आणि रुग्णाला बरे केले जाते। त्यामुळे प्रगत वैद्यकशास्त्रात ज्या आजारांसाठी कायमचा निश्चित असा उपाय नाही, असे आजारसुद्धा होमिओपॅथीने पूर्णतः बरे केले जातात। मी रुग्णांना आव्हान करेल की असं कोणताही आजार नाही की ज्याचा समूळ नायनाट होऊ शकत नाही। तर ज्या अशा असाध्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना मी सांगेन की त्यांनी नक्की एकदा डॉक्टर रत्नाज होमिओपॅथीला व्हिजिट करावे व आपल्या व्याधींपासून मुक्तता मिळवावी। आणि आजाराने निराश झालेल्या रुग्णांसाठी एक आशेचा किरण डॉक्टर रत्नाज होमिओपॅथी आहे। अंगावर जर पित्त आलं असेल, अंगावर पित्त येणं ही गुड साईन। 3-4 दिवस पित्त असाही थांबा, 8 दिवस पित्त राहते, येतो जातो बंद होऊन जाते, संपलं। पित्त काय येतं? बॉडी बोलते, शरीर बोलतं, तुम्ही ऐकत नाही। डायरिया का होतो? शरीर बोलतं की माझ्या आतमध्ये घाणेरडं आलेल्या बॅक्टेरिया झालेल्या मला बाहेर जाऊ दे, तुम्ही त्याला दाबून टाकता आणि डॉक्टर त्याला अँटी डायरिया ड्रग देतात, तिथून सुरू होते आजार। सर्दीपासून नाक व्हायला पाहिजे, कारण आतमध्ये टॉक्सिन बाहेर येतात सर्दीच्या रूपाने। शिंक काय ते कारण आतमध्ये टॉक्सिन आहे, कुठेतरी इन्फ्लामेटरी आहे, त्याच्यामुळे प्रकार ठेवत झाला, प्रकारानंतर डायरिया, प्रकारानंतर सर्दी, शिंका झाल्या। हातची कर काही जण शिंका बंद होतात, पण तुम्ही ते करत नाही। त्याला औषधीचे गोळ्या घेऊन अँटी अलर्जिक, अँटी हिस्टॅमिक ड्रग घेऊन आपण बंद करतो आणि त्याचे परिणाम पुढे मोठ्या आजारात होतात। आहार या विषयावर बोलताना 2च गोष्टी सांभाळा, पुढच्या विषयावर चालतो। पहिला विषय, जर तुम्हाला औषधं टाळायचे असेल तर फक्त आहार सुरक्षित ठेवायचा, वाटेल ते खायचं, जेव्हा भूक लागली तेव्हा जेवायचं, भूक नसताना जेवायचं नाही। आणि दुसरं सोपा उपाय आयुष्यात सगळ्या मोठा आजार, तुमचं डायबिटीस ठीक करायचं आहे का? डायबिटीस ठीक करायचं आहे तुम्हाला? पार्किन्सन बंद करायचं आहे? सांगू, फक्त तुम्ही वॉटर फास्टिंग सुरू करा। या जगातला सर्वात मोठे ट्रीटमेंट असेल तर फक्त अन्न न खाणे, तुम्ही करून बघा। हप्त्यामध्ये 1 दिवस फक्त वॉटर फास्टिंग करायचं। वॉटर म्हणजे काय? ओनली वॉटर, 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 वॉटर।
त्यात नारळ पाणी येईल फक्त, बाकी काही येणार नाही. दॅट वॉटर फास्टिंग क्लीन्स युअर होल बॉडी. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.